आपल्या अनोख्या बोलण्याच्या शैलीने सर्वांना मनमुराद हसविणाऱ्या, क्षणभर का होईना स्वतःचे दुःख विसरायला लावणाऱ्या आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी येथील एक चतुरस्थ व्यक्तिमत्व म्हणजेच सौ विमल तिलकराज धिंगरा. आज धिंगरा मॅडम यांचा निरोप समारंभ. मोठे भाग्यवान आम्ही, गुरु आपल्या सम लाभले, सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले. मूळच्या उत्तर प्रदेशमधील गाझियाबादच्या असणाऱ्या धिंगरा मॅडम, त्यांचे वडील भारतीय सैन्य दलात होते. भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये ते सक्रिय सहभागी झाले होते. त्यांचे कुटुंब त्यानंतर पुणे येथे स्थायिक झाले. पंजाबी कुटुंबातील धिंगरा मॅडम अस्खलित मराठी बोलतात. मॅडमचे शालेय शिक्षण 1ली ते 8वी हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील शाळेमध्ये झाले. 11वी व 12वी जनता शिक्षण संस्था दापोडी येथे झाले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद म्हणजेच आजचे संभाजीनगर येथे टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स केला. त्यानंतर काही दिवस एम फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम केले. डी.एड. झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेवेत येण्यापूर्वी 11 महिने नूतन मराठी विद्यालय NUMVI पुणे येथे काम केले. त्याचप्रमाणे शिवभूमी विद्यालय निगडी व सेवागिरी शिक्षण संस्थेचे जिजामाता प्राथमिक विद्यालय येथे देखील त्यांनी काम केले. त्यांचे लग्न डेरा गाजी खान यांच्याशी झाले. ते मूळचे पाकिस्तानमधील. तो भाग फाळणी अगोदर भारताचाच होता. फाळणीच्या वेळेस त्यांच्या मिस्टरांचे कुटुंब दिल्लीमध्ये स्थायिक झाले. अत्यंत हसतमुख व्यक्तिमत्व असलेल्या धिंगरा मॅडम यांच्या कुटुंबात त्यांचे मिस्टर, मुलगा व सून राहतात. त्यांना श्वेता नावाची एक गुणी मुलगी असून ती विवाहित आहे. तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलीची फिटनेस जिम असून त्या क्षेत्रामध्ये तिने मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. अनेक पुरस्कार त्यामध्ये तिने प्राप्त केलेले आहेत. सुखवस्तू कुटुंबात राहत असलेल्या धिंगरा मॅडम यांचे आयुष्य सुखकर तितकेच खडतरही गेले आहे. 1992 साली त्या आपल्या सेवेमध्ये रुजू झाल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुटकेवाडी या शाळेमध्ये त्यांची शैक्षणिक अध्यापनाच्या कार्याला सुरुवात झाली. 1992 ते 2001 सालापर्यंत त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुटकेवाडी या शाळेमध्ये कार्यरत होता. त्यानंतर 2001 ते 2013 सालापर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैदवाडी येथे काम केले. त्यानंतर 2013 ते 2018 या सालामध्ये बापदेव वस्तीची शाळा रासे केंद्रातील येथे त्या कार्यरत होत्या. 2018 ते एप्रिल 2024 म्हणजेच आजपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडी येथे त्या काम करत आहेत. त्यांची संपूर्ण सेवा खेड तालुक्यातील कुरळी व रासे केंद्रामध्ये झाली. आजपर्यंत त्यांची 3 मुले स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहेत. तसेच 8 विद्यार्थ्यांनी मंथन व IM विनर या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले आहे. धिंगरा मॅडम यांचे कार्य म्हणाल तर मनात आणले तर कोणतेही काम त्या तडीस नेणार. त्यामध्ये आपले तनमन ओतून प्रामाणिकपणे त्या कामास झोकून देणार आणि त्यामध्ये हमखास यश मिळवणारच. त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणाल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी कसे राहायचे, तसेच कोणत्याही प्रसंगाचा तसेच परिस्थितीचा शेवट चांगला व आनंदी कसा करायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. 2 घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव, जगताचे हे सुरेख अंगण, खेळ खेळूया सारे आपण, माळ यशाची हासत घालू, हासत हासत तसेच झेलू, पराजयाचे घाव, याला जीवन ऐसे नाव. संपूर्ण जीवनाची व्याख्या सांगणाऱ्या या समर्पक ओळी आणि त्याप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या
आमच्या दिलखुलास धिंगरा मॅडम. आज त्या आपल्या मुला नातवंडांसोबत अत्यंत आनंदाने जीवन जगत आहेत. जीवनाचा आनंद भरभरून घेत आहेत. या प्रसंगी त्यांच्या सुनेचे, मॅडमबद्दलचे म्हणजेच त्यांच्या सासूबद्दलचे मनोगत आपण ऐकूयात. प्रथम सेवानिवृत्तीनिमित्त माननीय सौ धिंगरा मॅडम म्हणजेच माझ्या प्रिय सासूबाई यांना शुभेच्छा. नमस्कार सर्वांना. आज येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी सर्व जिल्हा परिषद नाणेकरवाडी शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ यांचे आभार. मी खूप नशीबवान आहे की मला मॅडमसारखी कर्तबगार, एकनिष्ठ, स्वाभिमानी व कष्टाळू सासू मिळाली. आमची सोबत तशी आत्तापर्यंत 3 वर्षाचीच आहे, पण त्यांनी या काळात केलेले कष्ट व त्रास मी पाहिला आहे. सकाळी लवकर उठून सर्व जबाबदारीने सर्व कामे मॅनेज करून प्लॅनिंग करण्याची त्यांची पद्धत याचं सर्वांनीच त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. अत्यंत हसरा, मनमोकळा स्वभाव याने त्या आजूबाजूचे सगळे वातावरणच आनंदित करतात. तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम कौतुकास्पद आहे आणि आम्ही तुमच्या सेवेबद्दल नेहमीच कृतज्ञ आहोत आणि असेच राहू. आणि आजचा हा सेवापूर्ती सन्मान त्या नक्कीच डिझर्व करतात. हा सेवापूर्तीचा क्षण अत्यंत भारावून टाकणारा असतो. त्यांना अत्यंत भरून आले आणि आम्हालाही. इथून पुढचा प्रवास त्यांचा अत्यंत सुखाचा व आनंददायी जावो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि खूप खूप शुभेच्छा देते. आणि एवढंच म्हणेन, आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात क्रांती. हा निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा क्षण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. निरोप नव्हे, हा ओलावा माणुसकीचा. विसरू कसा आम्ही हा क्षण सौख्याचा. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी घेतले तुम्ही अपार कष्ट. आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम. घेताना आज निरोप शाळेचा, आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले तुमच्या स्मरणाच्या पुस्तकातील पाने. अशा या माझ्या आयुष्यातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व असणाऱ्या माझ्या आदर्श सासूबाई त्यांच्या वेगळेपणाचं दर्शन नेहमी समाजाला घडवत आलेत. निरपेक्षपणे समाजसेवेचे, शिक्षण सेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले व पूर्ण केले. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या सेवानिवृत्तीबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे खूप अभिनंदन करते. धन्यवाद. थँक्यू. जीवन जगण्याची कला अवगत असलेल्या एका यशस्वी व्यक्तिमत्वाला आपण सर्वजण आज सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त सन्मानित करणार आहोत. त्यांनी आपला सन्मान स्वीकारायला व्यासपीठावर विराजमान व्हावं